नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण विक्टोरिस PXI CNG व्हेरियंटबद्दल डिटेलमध्ये रिव्ह्यू घेणार आहोत, माहिती घेणार आहोत, फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. विक्टोरियस हे जे सेगमेंट आहे हे प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये येते. याच्यामध्ये आपल्याला 4 व्हेरियंट पाहायला मिळतात: LXI, VXI, ZXI आणि ZXI प्लस. CNGमध्ये 3 व्हेरियंट मिळतील: LXI, VXI आणि ZXI. त्यातला आपण VXI व्हेरियंटबद्दल माहिती घेणार आहोत. साईड प्रोफाईल जर पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला डिफेंडरचा थोडाफार लुक पाहायला मिळतो विक्टोरियस व्हेरियंटमध्ये. मिरर डोअर हँडल VXI व्हेरियंटला आपल्याला बॉडी कलरमध्ये मिळणार आहेत. रिक्वेस्ट स्विच दिलेला आहे. टायर साईज जर पाहिली तर 17 इंच टायर साईज मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये, त्यामुळे रोड ग्रिप वगैरे याच्यामध्ये आपल्याला खूप छान मिळणार आहे. ब्रेकिंग सिस्टीम जर पाहिली तर आपल्याला फ्रंट रिअर दोन्ही याच्यामध्ये डिस्क ब्रेक्स दिलेले आहेत, त्यामुळं ब्रेकिंग इफेक्टिव्ह राहणार आहे. सस्पेन्शन जे आहेत ते स्मूथ, त्याच्यामध्ये आपल्याला टॉर्शन बीम आणि स्मूथ सस्पेन्शन दिलेले आहेत. स्क्वेअर व्हील आर्च दिलेले आहेत जे गाडीचं लुक एनहान्स करतात. त्याच्यानंतर VXI व्हेरियंटला आपल्याला रूफ रेल्स आहेत. शार्प फिन अँटेना दिलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इंजिनबद्दल आपण माहिती घेऊया. इंजिन जर पाहिलं आपण याच्यामध्ये तर आपल्याला 1500 cc K सिरीज नेक्स्ट जनरेशन ड्युएल जेट ड्युएल VVT हे मारुतीचं प्रोवन इंजिन मिळणार आहे. याच्यामध्ये आपल्याला CNG प्लस पेट्रोल हे ऑप्शन जे मिळतं याला ड्युएल ECM असेल, पेट्रोल आणि CNGसाठी सेपरेट. पॉवर आउटपुट जर पाहिलं याच्यामध्ये आपण तर याला आपल्याला 75 किलोवॉट पॉवर जनरेट करते गाडी 6000 RPMला, म्हणजे साधारण 103 PS पॉवर जनरेट करते आणि 139 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते 4300 RPMला. तर खूपच आपल्याला याच्यामध्ये पॉवरफुल इंजिन पाहायला मिळतं नवीन विक्टोरियसमध्ये. मायलेज जर पाहिलं तर CNGला या सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट आपल्याला 27 किलोमीटरचं मायलेज पाहायला मिळतं पर किलोमध्ये, आणि पेट्रोलला याच्यामध्ये 20चं मायलेज क्लेम करते कंपनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं जर व्हील बेस जर पाहिला आपण तर 2600 mm खूपच छान व्हील बेस दिलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खूप मोठी केबिन स्पेस मिळते या सेगमेंटला. लेंथ जर पाहिली तर 4360 mm लेंथ आहे. 1795 mm हाईट दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता आपण इंटेरियरमध्ये काय काय फीचर्स येतात, काय ऑप्शन मिळतं त्याबद्दल जाणून घेऊया. इंटेरियर जर पाहिलं ब्रेझा VXI व्हेरियंटमध्ये तर आपल्याला ड्युएल कलरमध्ये इंटेरियर मिळणार आहे. डोअरला अशा पद्धतीने आपल्याला फॅब्रिक ट्रिम VXI व्हेरियंटमध्ये कंपनी प्रोव्हाइड करते. ग्लॉसी फिनिश डोअर ट्रिम आहे याच्यामध्ये. इंटेरियर क्रीम कलर आणि ब्लॅक कलरमध्ये दिलेला आहे. स्पॉटलाइट्स दिलेले आहेत समोर. मिरर जो आहे इनबिल्ट मॅन्युअल मिरर दिलेला आहे. टचस्क्रीन जे आहे ते 7 इंचेस टचस्क्रीन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲपल कारप्ले, ऑटो अँड्रॉइड हे फंक्शन्स मिळणार आहेत. स्टेअरिंग जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग कॉलम आहे, जे आपल्याला ड्रायव्हिंगला आणखी कम्फर्टेबल बनवतं. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला जर पाहिलं तर स्टेअरिंगला ऑडिओ कंट्रोल्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे कंट्रोल्स दिलेले आहेत. आणि राईट साईडला जे आहे याच्यामध्ये क्रूज कंट्रोल मिळणार आहे VXI व्हेरियंटमध्ये आपल्याला. पुश बटन स्टार्ट,
मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले आहे, TFT डिस्प्ले. राईट साईडला आपल्याला स्पीडोमीटर आहे, लेफ्ट साईडला टॅकोमीटर. CNGचा गेज आपल्याला लेफ्ट साईडला पाहायला मिळणार आहे आणि राईट साईडला पेट्रोलचं गेज दिलेलं आहे. याच्यामध्ये इन्स्टंटेनियस मायलेज, ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक, ॲव्हरेज फ्यूल, ड्रायव्हिंग टाईम, हे सगळे फंक्शन्स आपल्याला या वेरियंटमध्ये मिळणार आहेत. त्याच्यानंतर याला वायरलेस कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. म्युझिक सिस्टीमला फ्रंट टू स्पीकर्स आहेत. सीट जे आहे 6 वे ॲडजस्टेबल सीट दिलेलं आहे. याच्यामध्ये स्लाइड रिक्लाइन आणि ड्रायव्हर सीट हाईट ॲडजस्टमेंट आपण याच्यात करू शकतो कम्फर्टेबल ड्रायव्हिंगसाठी. ऑल 4 पॉवर विंडोज आहेत. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर, फोल्डेबल मिरर्स मिळणार आहेत VXi वेरियंटमध्ये. फ्रंट आर्मरेस्ट, स्लायडिंग आर्मरेस्ट विथ युटिलिटी स्पेस. खूपच छान पद्धतीने युटिलिटी स्पेस दिलेले आहेत. डोअरला जर पाहिलं तर आपल्याला मॅगझिन होल्डर, बॉटल होल्डर्स दिलेले आहेत. स्टेअरिंगच्या खालीच इथे बोनट ओपनर आणि फ्यूल लीड ओपनर दिलेला आहे VXi ऑल वेरियंटमध्ये. सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला VXi वेरियंटमध्ये आणि मारुती सुझुकीमध्ये विक्टोरिया सी फर्स्ट कार असणार आहे, जिला ग्लोबल आणि BNCAPमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग बॉडी पाहायला मिळते विक्टोरियस ऑल वेरियंटमध्ये. एअरबॅग्स जर पाहिलं तर 6 एअरबॅग्स आहेत. फ्रंट टू एअरबॅग्स असतील. सीटला इथे एअरबॅग्स दिलेले आहेत आणि कर्टन एअरबॅग दिलेले आहेत. सीट बेल्ट्स पण ऑल सीट बेल्ट रिमाइंडर्स आहेत. त्याच्यामध्ये प्रिटेन्शनर फोर्स लिमिटर सीट बेल्ट्स. सीट बेल्टची हाईट आपण खालीवरती कम्फर्टनुसार ॲडजस्ट करू शकतो. ऑल हेडरेस्ट जे आहेत ॲडजस्टेबल हेडरेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये. रिअर आर्मरेस्ट, पाठीमागे 3 हेडरेस्ट दिलेले आहेत. विक्टोरियाच्या ऑल वेरियंटला आपल्याला 3 हेडरेस्ट एक कंपल्सरी असणार आहेत. त्याच्यानंतर केबिन लाईट्स जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने सेपरेट केबिन लाईट्स दिलेले आहेत. रिअर AC वेंट्स आहे विथ चार्जिंग सॉकेट दिलेले आहेत तिथे. A आणि C जे आपल्या ड्रायव्हिंगला, प्रवासाला आणखी कम्फर्टेबल करतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर रिअर प्रोफाईल जर पाहिली तर कनेक्टेड टेल लॅम्प्स दिलेले आहे LED मध्ये, जे गाडीचा लुक आणखी खूप छान पद्धतीने एनहान्स करतात. रिअर डिफॉगर आहे रिअर सेफ्टीसाठी. रिअर पार्किंग सेन्सर्स, इथे कॅमेरा दिलेला आहे. इलेक्ट्रिक मॅग बूट ओपनर आहे. आणि CNG जर पाहिला तर बूट स्पेस आपल्याला विथ CNG 439 लिटरची खूपच मोठी ह्यूज बूट स्पेस याच्यामध्ये मिळते. रिअर पार्सल ट्रे आहे. नवीन विक्टोरियसमध्ये आपल्याला स्पेअर व्हील पाहायला मिळणार नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला टायर रिपेअर किट दिलेला आहे. चाइल्ड सीट फिक्स करण्यासाठी इथे अँकरेजेस दिलेले आहेत सेफ्टीसाठी. बूटमध्ये आपल्याला युटिलिटी स्पेस साईडला कॉर्नर यूज करू शकतो. आणि CNG जर पाहिलं तर इथे आपल्याला खाली CNG इथे प्लेस केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला स्पेस खूपच छान पद्धतीने मिळतं याच्यामध्ये. प्राइसिंगचं जर बघायचं झालं तर विक्टोरियसची LXi ही ऑन रोड साधारण 13.5 लाखापर्यंत जाते आणि VXi 14,95,000पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तर या सेगमेंटमध्ये विथ मायलेज जर प्राइसिंग कंपॅरिझन केली तर बेस्ट प्राईस दिलेला आहे. आणि LXi VXi या दोन्ही व्हेरियंटमध्ये ज्या हेडलाईट्स आहेत ते आपल्याला हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिलेले आहेत. फॉग लॅम्प्स याच्यामध्ये नसतील, फॉग लॅम्प्स आपण इन्स्टॉल करू शकतो. व्हील कवर्स असतील ऑल LXi VXi वेरियंटला.
तर हे होते पूर्ण माहिती विक्टोरियस VXi CNG बद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.